हॅलो वेलकम बॅक गाईज. मी शुभम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे का अशा नवीन चांगल्या सुंदर आणि ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा तरी तसं म्हणायला गेलं आज मार्च महिन्यातली 20 तारीख आहे आणि एप्रिल महिन्यातलं 20 तारखेला एक चांगला मुहूर्त आहे. आपल्या माऊली शेटचं लग्न आहे. तर त्याची तयारी खूप चांगली झाली. मागं तुम्ही एक मागचा व्लॉग बघितला असेल. आता आम्ही बस्ता बांधून आलो होतो शेटचा. तर शेटचे गाडांगण वगैरे चालू आहेत. शेट प्रत्येक नातेवाईकाकडे वगैरे जेवायला चाललं आहे. 1-2 गाडांगणाला आम्ही बी गेलो होतो. तर मी आता MIDCत आहे आपल्या डायनामिक्स कॉलनीच्या इथं विजेस कॅफेपाशी आलो होतो प्रत्येककडे. इथूनच मी आता माऊली शेटच्या घरी जाणार आहे. तर चाललो आहे प्रत्येक बघू आता काय करतो. आत्ताच कस्टमर गेले पाहिजे, ऑर्डर जास्त होत्या. भेटूया प्रत्येकलाच. पात्याला गर्दी होती काय? आताच गेला आम्ही बघितलं बाहेरून. येणार होतो पण ते रस्त्यातच थांबलेले इथं दारात. म्हणलं नको जायला. काय नाही जाणार आहे माऊलीकडे. म्हणलं तुझ्याकडे यावं. येता लयच राडा. प्रतीकचा हेल्पर बॉय गेलाय तेव्हापासून प्रतीकला खूपच ताण पडायला लागलाय. काय आता चालू पर्याय नाही आपल्याला. तेवढा आहे. तर सध्या माऊलीच्या गडांगण चालू आहेत. माऊली प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जेवायला चाललाय. तर तुम्ही बघितले असेल इंस्टाग्रामला आमची स्टोरी. प्रतीक भैयाचा मध्ये बर्थडे होता. प्रत्येक दिवसेंदिवस प्रतीकचं वय वाढत चाललेलं आहे. तर तुझं अरे माझं यायचं ना बर्थडे त्यावेळेस म्हणून काय म्हणायचं इथे. तर प्रतीकला ही बाटली भेटली गिफ्ट. काय झालं विषय माहिती काय? पाणी सारखं प्यायचंय मला. तसं बाटली दिली मला, भेटली पाणी. कुणी दिली? हा काय बोललास का? कुणी दिली विचारतोय रे. हे का? हा दिले का व्यक्तीने? किती गिफ्ट आलेत तुला? बोलून आले काय, 2 गिफ्ट आलेत मला. अच्छा. शिवमने दिलं एक मला गिफ्ट भरपूर आवडलेलं. कुठलं? काय दिलं नाही. अरे आपल्या भावात द्यायचं असतं गिफ्ट. गिफ्ट कोण देतं माहिती ना? मला सर्वांना माहिती असेल. जे मित्र असतात जवळचे ते कधी एकमेकांना गिफ्ट देतात का? नाही देत. गिफ्ट कोण देतं? गिफ्ट द्यायची कामं कोणाची असतात? मुलींची असतात, मुलांची असतात. पण ते गिफ्ट मला नाही वाटत पोरांनी कोणी दिले असते. जाऊ दे. कट म्हणतोय. तर मस्त मध्ये विजेस कॅफे खूप दिवसाने आलोय मी. आता बर्थडेला माग फक्त बाहेरच येऊन गेलतो. खूप दिवसाने आलोय. बघू शकता आता आपण जरा थोडस इंटेरियर पण जरा चेंज करणार आहे. रिनोव्हेट करायचंय थोडंसं करायचं आपल्याला. तर मस्त मध्ये त्या दिवसांनी जुन्या आठवणी इथल्या आमच्या जागे झाल्या. काय म्हणायचं? काय आता बोलू शकतो आपण. सगळे आपल्या कामामध्ये बिझी झालेत. मी पण आता मला पण लोड जास्त असतो काय, त्यामुळं मला पण कुठं जाता येत नाही. आता आम्ही शुभम, मी, माऊली सारखा फिरत असायचो. मला एक भीती. मी आत्ताचा एक्झाम फॉर्म भरलाय माझ्या कॉलेजचा आणि पुढचा महिना तुम्हाला माहिती आहे 20 तारखेला काय आपल्या माऊली शेटचं लग्न आहे. चुकून भाई पेपर आला ना माझा पहिला बकरा आपल्यातला. तर चुकून जर माझा पेपर आला 20 तारखेला काय खरं नाही. एक तर पेपर नाही तर बरं. हा तुमच्यासाठी एक आम्हाला विचारायचं आहे की आम्ही माऊलीच्या लग्नाला काय वेळ केलं पाहिजे. थोडेसे आम्ही जरा कन्फ्यूज आहे. मी तर इंडो वेस्टर्न मध्ये जास्त करून कन्फ्यूज आहे. आणि माझं जरा चाललंय वेगळंच काहीतरी. मला असं वाटतं मी शेरवानी घालावी बसायला लग्नाला माऊलीसोबत. सीन तसंच होणार आहे. बरं ते जाऊ द्या. विषय असा होता की आम्ही दोघं कन्फ्यूज आहे काय घ्यायचं काय नाही. माऊली बरं आमची वाईफ मॅच झाली पाहिजे, दिसलं पाहिजे. आम्ही शेटचे भाऊ आहे, आम्ही दिसलं पाहिजे तिथं. तर बघूया आता. शेटचं तर तुम्ही बस्त्यामध्ये बघितलं असेल फायनल लुक. त्यानुसारच वाईफ थोडीशी मॅच करायची नाही तर थोडंसं वेगळं असं काहीतरी चेंजेस पाहिजेत. आपण एक कोड लागतो. आम्ही कोड लागतोय. तुम्ही सांगा मला काय केलं पाहिजे. असं बी नाही की दोघांचं सेम झालं पाहिजे. थोडंसं डिफरन्स दिसला पाहिजे आमच्यामध्ये. तर असंच कन्फ्यूज आहे दोघं. आता जाणार आहे उद्या परवा खरेदी करणार आहे. त्याचं पण तुम्हाला थोडंसं स्टोरीला वगैरे दिसेल तुम्हाला. आम्ही काय घेतलं काय नाही त्याची बी करणार आहे खरेदी. तर आता मी जातो थोड्या वेळामध्ये माऊली शेटकडे. तर आता हेल्पर बॉय नाही त्यामुळं प्रतीकलाच आज कॅफे बसावं लागेल. तर मी जातो माऊलीकडे बघतो काय. आणि परत माऊली परत इकडे येणार आहे कारण त्याला पण ऑर्डर द्यायचं. स्पेशली मी ब्राउनी माऊलीकडूनच घेतो. त्याला ब्राउनी बनवायला लावली तो आंबे होता येताना. येस. जी ब्राउनी प्रतीकच्या इथं तुम्ही व्हायरल झाली रील वगैरे बघत असतात सध्या. ते ब्राउनी शेटच बनवून देतात आणि इथे येऊन त्याचं पुढं काय जी प्रोसेस करून ते प्रतीक करतो. तुम्ही वेगळीच असतं ड्रिल वगैरे.
तर क्वालिटी चांगली देतो बरं माऊली तर मस्त क्वालिटी होते. एक नंबर क्वालिटी देतो. लय जण माग लागले त्याचे, पण ते फक्त प्रत्येक सेटला देतो आपले ब्राउनी, कुणालाही देत नाही. तेवढं माऊलीचं मानलं पाहिजे कारण. तर जातो मी, भेटू थोड्या वेळानं. माऊलीकडे जातो मी आणि तिथं गेल्यावर भेटूया माऊलीला पण. बरोबर 1 महिना राहिलाय त्याच्या लग्नाला. तर भेटूया, बघूया त्याची प्रतिक्रिया काय, याच्यावर कसं वाटतंय बाईला काय. भेटूया. वेलकम बॅक गाईज. तर मी आलो आहे आत्ता माऊली शेठ यांच्या प्रोडक्शन हाऊसला. तर येता येता बघत होता खूप ऊन होता गाडीवर, तसंच आलो प्रतीकच्या इथून. तर चेहरा बघू शकता पूर्ण घामाने भिजलेला आहे. तर आलो आहे आपण शेठच्या प्रोडक्शन हाऊसला. तर शेठ माया पुढे आहेत आत्ता, त्यांचं चालू आहे केक बनवायचं का. बघायचं आहे तुम्हाला कसं केक बनवतं शेठ. बघू शकता माऊली शेठचं चाललंय तर केक बनवायचं काम. काय नाही, आलो म्हणलं यावं तुमच्याकडे. कसं काय इकडं आज आठवण झाली. आज 20 तारीख आहे मार्च मधली. अजून पुढच्या महिन्यात 20 तारखेला तुमचं लग्न आहे शेठ. एकच महिना राहिला, ॲक्युरेट 1 महिना राहिलाय. आता प्रतीक भरतीच बोलून आलोय मी. हा का, प्रतीक शेटला घेऊन यायचं. प्रतीक शेठचा हेल्पर बॉय गायब आहे ना, तेवढे त्यामुळे त्याला काय फिरायला आहे ना आता बाहेर. नाहीतर आधी सारखा फिरायचा. आधी विषय का, कुठला केक आहे ह्यो? पायनॅपल आहे, पायनॅपल. पायनॅपल चालू आहे. यो डिटेलिंग बघू शकता शेटची. शेट आपला तसा कलाकार आहे माणूस, काय करायला कलाकार माणूस आहे. कलाकारी थोडी असली पाहिजे. मारला की कितीचा आहे ह्यो? प्रीमियम मधला 250 आलाय. 250 वाला आहे का? तर असेच माऊली शेट प्रत्येक प्रकारचे केक कस्टमाइज वगैरे बनवत राहतात. तर कुणाला काय ऑर्डर असतील तर द्या आपल्या शेटला. बारामती एरियामध्ये कुठं पण शेट आपल्याला केकची ऑर्डर देतील. तर शेट हे आता चांगलेच मजबूत बनलेत केकच्या बाबतीत. कुठले पण कस्टमर पूर्ण एक्सपिरियन्स झालेला माणूस आहे आता केकमध्ये का हो. बघायचं तुम्हाला 7-8 वर्ष झालं. तुमचं लग्न आता महिन्यावर आले, काय तुमची प्रतिक्रिया त्याच्यावर, काय वाटतंय? जरा थोडा आहे ताणतणाव, जरा ताणतणाव काय, एक्साइटमेंट वगैरे काय? एक्साइटमेंट तर आहेच, पण जरा ताणतणाव पण निर्माण झाला जरा. हा काय, एकतर ते जेवण करायला जातो सगळे तसले नारळ टोपीन तीन त्यातच चाललंय सगळं. आता काय ह्याच्या पुढं तीच तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी ती आता काय लग्नामध्ये तीच करायचंय सगळं नारळ टोपी, नारळ टोपी हिंतीन आयर घ्यायला ना आयर द्यायला आता शिकावं लागेल तुम्हाला. घ्यायचा. हा, तर बघू शकता आपण केक बनवतो, आपलं शेड बनवतात केक. मी म्हणतो केक बनवतात शेट. वा, तर बघूया कसं करतात. एक सिनेमॅटिक व्ह्यू बघू आपण केकचा, काय बनवतात शेट नक्की. हा कुठला आहे केक? स्ट्रॉबेरी. आता स्ट्रॉबेरीचा केकचा आपण बघू एक सिनेमॅटिक व्ह्यू. तर असेच केक तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर इथं खाली एक नंबर येईल, त्याच्यावर नक्कीच ऑर्डर द्या. बारामती एरियामध्ये कुठं पण शेट तुम्हाला आणून देतील. कुठे येईल नंबर शेट? खाली लिंक मध्ये चालतंय, इंस्टाग्राम पेजवर पण त्या टाकून. ठीक आहे. आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला, ऑफर एक मस्त मध्ये पाडव्याची वगैरे, किंवा तुम्ही असं जर प्रतीकच्या इथं तुम्ही विजस कॅफेला गेला किंवा आपल्या शेटकडनं तुम्हाला केक ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही काय करा माहिती का, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचा फोटो नाही काढायची गरज, तुम्ही येऊन सांगितलं सबस्क्राईब केले, दाखवलं तर तुम्हाला एक 10% ऑफ भेटणार आहे. केकवर असेल किंवा विजस कॅफेच्या बिलवर असेल तर तुम्हाला 10% ऑफ भेटणार आहे. तर आपल्या सबस्क्रायबरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. येऊन एन्जॉय करा, हे ऑफर घ्या, ह्याचा आस्वाद घ्या. अशीच ऑफर नाही भेटत की 10% ऑफ फक्त आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी आम्ही ऑफर काढलेली. का सबस्क्रायबरसाठी स्पेशल ऑफर आहे. स्पेशल तर कुठला केक वगैरे असेल त्याच्यावर पण तुम्हाला 10% भेटणार आहे. आणि आपल्या विजस कॅफेच्या कुठले बाकी ऑर्डरनुसार कस्टमाइज वगैरे केक पण बनवतो आपण. जसे तुम्हाला वाटतील तसे आपण हवे तसे केक बनवून देऊ. तर तुम्ही ऑर्डर द्या, आपण बनवू तसे. ठीक आहे. आता घेऊया एक शेटचा केकचा सिनेमॅटिक व्ह्यू.
तर बघा कसं बनवता आपला शेट हा केक. आणि नक्कीच नमस्कार मित्रांनो, मी माऊली कुदळे MPS ब्लॉगमधला आहे एम. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, त्यामध्ये बनवलेला केक का तुम्हाला कसा वाटला? असेच कस्टमाइज केक मी तुम्हाला नक्कीच बनवून देऊ. तुम्ही संपर्क करा माझ्याशी. मागच्याही ब्लॉगमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे, तर ह्या ब्लॉगमध्ये पण मी टाकतोय तो कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे तुम्हाला जसे हवे तसे डॉलचे, डोरीमॉन वगैरे, त्यानंतर रसमलाईचे वगैरे, किंवा लहान मुलांच्या बड्डेपासूनचे मोठ्या माणसांच्या बड्डेपर्यंत किंवा ॲनिव्हर्सरीपर्यंत पण आपण केक बनवतो. तुम्हाला जसे हवे तसे 3 लेअरमध्ये 4 लेअरमध्ये पण केक बनवून देऊ शकतो आपण. तर नक्कीच मला संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. कॉन्टॅक्टमध्ये राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून. तर ह्या चॅनलमध्ये आणखी तुम्हाला असेच नवीन कंटेंट पाहायला भेटतील. तर नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब केल्यानंतर आमच्या अमृत बेकरीकडून आणि प्रतीकच्या विजेस कॅफेकडून तुम्हाला 10% डिस्काउंट देण्यात येईल. तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लग्नाला यायला विसरू नका 20 तारखेला.